सुप्रभात सुप्रभात सुप्रभात. निश्चयाचा महामेरू, बहुत जणांचे आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी. शेकडो वर्षाची कालरात्र चिरून स्वराज्याच्या मंगलमय प्रकाशानं अवघा आसमंत दरवळून टाकणाऱ्या शिवसूर्याला म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना देतो. त्याचबरोबर सर्वसामान्य शेतकऱ्याला असामान्य बनवणाऱ्या आणि आजही घराघरामध्ये मनामनामध्ये पूजल्या जाणाऱ्या देवापाडी साहेबांना सुद्धा मानवंदना देताना घेऊन चलतोय. श्री गणेश क्रिकेट संघ वाजे आयोजित श्री गणेश ग्रामस्थ मंडळ चषक 2025चा आजचा हा तिसरा दिवस. पहिला सामना एका बाजूला आपण पाहतोय कैलासवासी सौ शारदा प्रतिष्ठान साई स्टार विगर, तर त्यांना फाईट करेल गावदेवी अकोर्ली. सरळ बॅटनं धावा येत नाहीत. पहिला बॉल डॉट खेळला, पण त्यानंतर मात्र लगेचच वाकडा वळला आणि आजच्या तरुण पिढीला आदर्श घालत स्विचिटच्या फटक्यानं मात्र डीप थर्डमॅनमधून आला हा चौकार. स्कोररची भूमिका निभावली आहे, त्याच्यामुळे यादगार तेही राहतील. पहिल्या 3 बॉल्समध्ये 6 धावा स्वप्नील स्वप्न दाखवल्यात मोठ्या आव्हानाची. नॉन स्ट्राईकला नितीन धर्नेकर, तर गोलंदाज पाहतोय आर्यन फडके. फुल्लर लेनचा बॉल. सगळंच पहिल्या या षटकामध्ये पाहायला मिळतंय. सगळ्यांची खाती उघडली जात आहेत. अवांतरचं खातंही उघडलं गेलं आणि अशा प्रकारे इथे मात्र वाईटची रन्स मात्र येते. पंच अशोकदादा उलवेकरांनी इशारा केला की हा मात्र वाईट बॉल. खोलो टप्प्याचा बॉल, चांगला फटका आहे. इथे मात्र एक चांगला फटका काऊकोणच्या दिशेनं आपण पाहतोय. एक रन्स मात्र मिळते आणि पहिल्यांदा स्ट्राईकवर जाईल नितीन धर्नेकर. दापोलकर धावा लागले ते आतापर्यंत 8. अतिशय उत्तम सुरुवात. पॉवर प्लेचे षटक आहे. 5 षटकांचा खेळ आहे. एक दर्जेदार खेळ आणि त्याहीपेक्षा उत्तम माईक सिस्टीम खूप छान लागली आहे. मोरिया डीजे, थँक्यू सो मच. फुल्लर लेंथ कव्हरच्या दिशेनं सीमारेषा भेदली आहे. काय सुरेख फटका. ड्राईव्ह अफलातून होता. क्रिकेटचा क्लास दाखवला, ठोकला. पहिला चौकार आपल्या बॅटमधला नितीन धर्नेकरनं. काय उत्तम फटकेबाजी सुरू आहे. फार मोठी घाई नाही, आक्रमकता नाही, फक्त दिशा दिली जाते आणि क्रिकेटचा क्लास नितीन धर्नेकरनं दाखवला. काय कव्हर ड्राईव्ह अफलातून सुंदर. सकाळच्या या मोसमामध्ये डोळ्यांचे पार न पेडणारा फटका राहिला. फुल टॉस. पुन्हा एकदा तीच दिशा. कव्हर आणि कव्हर पॉईंटच्या मधून मात्र हा फुल टॉसला मात्र पनिश केलं. आर्यन फडके महागडा ठरलाय. पहिल्या षटकामध्ये दापोलकर धावा लागल्या तब्बल 16 धावा.
तर त्या फुल टॉसला चांगला एनकॅश केला आणि तिथून मात्र कव्हर पॉईंटच्या मधून आणखीन एक चांगला फटका लगावत चौकार घेतला. लागोपाठच्या 2 बॉलवर 2 चौकार घेतले नितीन धर्नेकरनं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर स्वप्नील शेळकेनं स्वतः जमवल्या 7 धावा आणि नितीन धर्नेकरच्या 8 आणि 1 वाईटची एकूण 16 धावा. एक चांगली धावसंख्या उभारली आहे. आता मात्र गोलंदाजीच्या मार्कवर दीपक फडके एक अतिशय उत्कृष्ट असा हा खेळाडू आणि त्याचबरोबर उत्तम दर्जाचा माणूस म्हणून ओळख राहिली साई स्टार संघाच्या दीपक फडकेंची. फिरकीची जादूगरी कायम राहिली आहे. मित्रांनो 40+ खेळाडू आहे, परंतु उमेद आहे ना, ती उमेद 18 वर्षाच्या मुलाचीच. आय एम नॉट 40 year old, आय एम जस्ट 18. हा फटका चांगला आहे. मिड विकेटला बॉल ट्रॅव्हल होत आहे. आउटफील्डनं थोडासा फिरला आणि त्याच्यामुळे 1 रन मात्र मिळते. स्वप्नील शेळकेला त्याच्या संघाला पहिल्या 2 बॉल्समध्ये दीपक फडकेनं 1 धाव मोजली आहे. फिरकी जादूगारी राहिली आहे आणि मी तर म्हणेन की खऱ्या अर्थानं साई स्टार विहिगर संघ कैलासवासी सौ शारदा प्रतिष्ठान या नावानं खेळतोय. फुल टॉस जोरदार अपील चाच पडलाय. इथे रिस्क बनू शकते आणि अशा प्रकारे इथे मात्र पाहतोय सुखरूप क्रीजमध्ये पोहोचलं गेलंय. थोडं चाच पडलं. अपील जोरदार जरूर झालं. अपिलामध्ये गुंतून राहिले सगळे क्षेत्ररक्षक आणि त्याच्यामुळेच कदाचित बॉल जर लवकर उचलला असता फेकला असता तर स्वप्नीललाही परतावं लागलं असतं. रन्स तशी बनू शकली असती, पण नितीन धर्नेकर पायचीच्या अपिलामध्ये तोही गर्क राहिला, एकमेकाकडे पाहत राहिला आणि त्याच्यामुळे बॉल झाला डॉट. बरंच काही चित्र घडलं या मैदानावर. या बॉलवर फुलटॉस बॉल जाऊन सरळ पायांच्यावर आदळला. पंचांनी निर्णय मात्र गुड डिसिजन. मोठा फटका कीपरच्या डोक्यात होतं, कारण खऱ्या अर्थानं कीपर आहे ना कृष्णाजी, कीपरच गेम चालवतो आणि पाहतोय आपण ॲक्शन रिप्लायमध्ये कीपरकडे पहा, इकडेच बॉल येईल, मिड विकेटलाच बॉल ट्रॅव्हल होईल. कीपरला माहीत होतं काय दर्जेदार कीपिंग, कीपरला शाबासकी. जेवढी विकेट दीपकला मिळेल ना तेवढीच कीपरलाही मिळेल. त्याने इशारा केला. आर्यन फडकेनं हा झेल टिपला. सनीलला माहीत होतं आणि सनीलनं सांगितलं की आर्यन हा बॉल तुझ्याकडे येईल आणि बॉल तसाच आर्यन फडकेकडे आला आणि सरळ मात्र झेल टिपला. नितीन धर्नेकरनं 2 चौकार चांगले दाखवले आणि अखेरकार दीपक फडकेनं त्याला केला बाद. अतिशय उत्तम गुड क्रिकेट, क्वालिटी क्रिकेट पाहायला मिळते. ग्रामीण क्रिकेटमध्ये ती क्षमता आहे क्वालिटी क्रिकेटची. नवीन फलंदाज आपण पाहतोय नयन धर्नेकर. फुल टॉस बॉल निसा कन्वर्ट नाही करू शकलाय. सिंगल रन्स. दुसऱ्या रनचा प्रयत्न. विकेट पडल्यानंतर जो प्रेशर क्रिएट होतो तो पाहिला आपण आदित्य, कारण इथे कदाचित दुसरी रन बनू शकली असती, परंतु अगोदरच्याच बॉलला एक विकेट पडली आहे, त्याच्यामुळे आता रिस्क नाही घ्यायची आहे. परंतु तुम्हाला काय माहिती, रिस्क आहे तो इश्क आहे. आजकाल इश्कला कुठे रिस्क लागते. व्हॉट्सअपला हाय तर करायचं आहे. इंस्टाग्राम रिक्वेस्ट टाकली, एकदा का आली ना रिक्वेस्ट ॲक्सेप्ट झाली का समजा झाला खेळ. खेळ खतम. चांगला फटका आहे. पहिल्यांदा थांबला, कदाचित पोचू शकला असता का प्रश्न विचारला जातोय, परंतु दूरवरचा प्रवास राहिला. लॉंग ऑफची सीमारेषा सहज क्लिअर झाली आणि इथे मात्र या चौकारानं धावपळकर धावा लागल्या. त्या तब्बल 22 धावा. हे षटक खूप छान राहिलं होतं 5 बॉल्समध्ये, परंतु अंतिम बॉलवर आला चौकार. तरीही या षटकामध्ये एक फलंदाज बाद केला दीपक फडकेनी आणि धावा दिल्या फक्त आणि फक्त 6 धावा. क्या बात. शेप 500च्या नोटावर आमचा शिवबा नकोच आहे, कारण ती शेप 500ची नोट कुठे कुठे मिरवली जाते, कुठे कुठे दाखवली जाते, याचा पत्ता नसतो. त्याच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या मनामध्ये आहेत.
घराघरात आहेत, ते घराघरात आणि मनामध्येच राहू दे. नोटावर घेत आमच्या राजाचं बाजारीकरण व्हायला नको यासाठी हे सुंदर संगीत आपण ऐकलं. अतिशय उत्तम संगीत आणि त्याचबरोबर सर्वोत्तम सामना सुरू आहे. आज सकाळ सत्रामध्ये एक सामना उर्वरित सामना होता, तो मात्र रंगला. 3 षटकामध्ये 40 धावांचं आव्हान पेलू शकला नाही चिपळे संघ आणि तिथून मात्र तो पराभूत झाला. परंतु हा पुढचा सामना इथे पाहतोय आपण. वेळेवर सामने सुरू होणं गरजेचं राहतं नेहमी, परंतु ग्रामीण क्रिकेट अजूनही इम्प्रूव्ह करणं गरजेचं आहे. आदित्य पाटील खऱ्या अर्थानं उत्तम आवाज आदित्य पाटीलचा राहिला आहे, तो या स्पर्धेनं देतोय. एक उत्कृष्ट दर्जाचे खेळाडू म्हणजे ओळख राहिली आहे ते अशोकजी उलवेकर पंतांच्या भूमिकेमध्ये आमचे टेंबे सर. कॅचिटचा कॉल, सीमा रेषा थोडा दूरचा अंतर आहे. आर्यननं मात्र हा झेल टिपला आणि फलंदाज नयन धर्नेकरला परतवला. पहिल्याच बॉलवर विकेट. चांगली गोलंदाजी पाहतोय आपण नयन फडकेची. फलंदाज बाद होत आहेत लागोपाठ. दुसऱ्या क्रमांकाचा फलंदाज बाद झाला. धावसंख्या आता मात्र स्थिर व्हायला लागली आहे. धावफलकावर धावा लागल्या त्या 22. पहिल्या षटकामध्ये आर्यन फडकेनं धावा 16 मोजल्या. दीपक फडकेनं कमबॅक मिळून दिलं, 6 धावांचं षटक हाताळलं. त्यानंतर मात्र आता आपण पाहतोय नयन फडकेला की ज्यानं पहिल्याच बॉलवर विकेट मिळवली आहे. चांगला फलंदाज नयन धर्नेकरची. नवीन फलंदाज आपण पाहतोय प्रतीक आंबेकर. प्रतीक आंबेकर, सलामीर स्वप्नील शेळके ज्यानं स्वप्न दाखवल्यात मोठ्या धावांचं. कारण सुरुवात चांगली राहिली आहे त्याची आणि त्याच्यामुळे जिथून धावा जोडल्या जातील का की पलटवार करेल कैलासवासी सौ शारदा प्रतिष्ठान साई स्टार विगर संघ. गावदेवी अकोर्ली संघाच्या विरोधात हा संघ सामना सुरू आहे. तसा विचार केला सकाळ सत्रामध्ये टॉस जिंकला गावदेवी अकोर्ली संघानं, परंतु प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे त्या निर्णय मात्र बदलावा लागला आणि प्रथम फलंदाजी स्वीकारली. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा ट्रॅव्हल झालाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे तिथे. आर्यन फडके जिकडे जाईल तिकडे आर्यन दिसतोय आजकाल. 2 आर्यन आहेत त्याच्यामुळे बॉल त्यांच्याकडे जात आहेत. आता आर्यन ए आणि आर्यन बी असं करावं लागणार आहे. एज सेम, वय सेम, त्याची बॉडी ही सेम. दांडेगुल अफलातून बॉल, एष्ट्यांचा बेत घेणारा बॉल नागेशचा राहिला आणि इथे मात्र नयनचा राहिला आणि नयननं मात्र अतिशय उत्तम सलामवीर स्वप्नील शेळकेला फार मोठी इनिंग खेळू दिली नाहीये. त्याला मात्र या तिसऱ्या षटकामध्ये परतवलं. फलंदाज बाद. नयन फडकेनं मात्र आपल्या 3 बॉलमध्ये 2 फलंदाजांना बाद केलं. सुरुवातीला वाटलं की धावांचा डोंगर उभा करेल गावदेवी अकोर्ली संघ. अजूनही वेळ गेली नाहीये, अजूनही बरीचशी वेळ आपल्या हातामध्ये आहे. एकाच दुसरं मोठं षटक जर कमावलं धावांचा डोंगर उभा राहील. परंतु एक सगळ्यात मोठी अंडरस्टँडिंग आदित्य आम्ही आज पाहिली की टॉस जिंकला तर प्रथम तर क्षेत्ररक्षण स्वीकारला, नंतर निर्णय बदलला. परंतु विगर संघानं तिथे मात्र कोणत्याही प्रकारची हाराकिरी न दाखवता निर्णय मान्य केला. आणखीन एक फलंदाज बाद आणि आणखीन एक झेल आर्यन फडकेच्या नावावरती. काय सूर्य गोलंदाजी. 4 बॉल्समध्ये 3 विकेट आणि 1 रन्स. नयन फडके दर्जेदार टिचून गोलंदाजी करतोय. फलंदाज आणखीन एक बाद. विचार केला तर खऱ्या अर्थानं जो साई स्टार विगर संघ आहे तो एक संध आहे.
एकजूट हीच या संघाची ओळख राहिली आहे. दीपक फडकेची अफाट मेहनत या मुलांच्या पाठी असते आणि सगळी मुलं एकत्र राहत अतिशय उत्तम कामगिरी त्यांची कायम राहिली आहे. एक्झॅक्टली मला हेच म्हणायचं होतं की ज्या वेळेला लागोपाठचे फलंदाज बाद होत आहेत त्यावेळेला सिंगल डबल्स रन काढायचीच नाही का. कारण परवा एकदा मी असं म्हटलं की कदाचित सिंगल रन्स काढल्यावर संध्याकाळी गावकी भरते की काय गावात सिंगल का काढलीस, डबल का काढलीस, षटकार मारायचा होता, चौकार मारायचा होता, असं काही होतंय का. हा पहा अजून किती होईल. आता नेमकं काय घडतंय, नेमकं काय घडतंय. सगळं 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 अलबेल. अफाट प्रयत्न राहिले आर्यन फडकेचे. चांगली ट्राय होती मित्रांनो, चांगली ट्राय होती कारण अंतर खूप दूरवरचा होता. दिल्ली दूर होती तरीही त्यानं प्रयास केला आणि थोडासा इथून चढ आहे ग्राउंडवरती त्याच्यामुळे तो अंतर गाठणं कठीण गेलं. परंतु कमालीचे एफर्ट्स राहिला आर्यन फडकेचे. गोलंदाजीचा विचार केला तर या षटकामध्ये नयन फडकेनं अफलातून टिचून गोलंदाजी करत फक्त धावा दिल्या 3 आणि 3 फलंदाजांना बाद केले. आतापर्यंत विचार केला संपूर्ण 3 षटकांचा. आर्यन फडकेनं धावा दिल्या 16, त्यानं दीपक फडकेनं 6 धावा, नयन फडकेनं धावा दिल्या 3 आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर दाभोळकर धावा लागल्या 4 बाद, निव्वळ 25 धावा. 5 षटकांचा खेळ आणि 5 गोलंदाज हा एक चांगला नवा नियम. गोलंदाजांना ही न्याय मिळते कारण गोलंदाज टीममध्ये मिळत आहेत त्याच्यामुळे 5 गोलंदाज हा एक चांगला निर्णय या कमिटीचा आहे. त्यांचं विशेष कौतुक केलं जाईल. 3 षटकामध्ये दाभोळकर धावा लागल्या त्या 25. सनील फडके द स्टार, साई स्टार विगर संघाचा हा स्टार खेळाडू, कायम प्रकाश जोतात राहिलेला खेळाडू सनील फडके. स्ट्रायकर फलंदाज पाहतोय आपण प्रतीक आंबेकर अलॉंग दी कार्पेट. चांगला फटका, रिकामी जागा हिरली जाईल. पहिल्यांदाच वाटलं होतं की बॉल पकडणं कठीण जाईल कारण वाकणं वाटत नव्हतं आणि अखेरकार तो वाकू नाही शकला. फ्लेग पाहिले तिथे आणि त्याच्यामुळे बॉल मात्र भरधाव वेगानं एक्स्ट्रा कव्हरच्या मधून गेला, सीमारेषेच्या बाहेर. हा मात्र आला चौकार. नॉन स्ट्रायकिंगच्या स्टंपला ही बॉल आपण पाहतो ॲक्शन रिप्लेमध्ये. फॉर्च्यून इव्हेंट्सच्या माध्यमातून संपूर्ण स्पर्धा लाईव्ह टेलिकास्ट केली जाते आणि इथे पाहतो स्टंपला बॉल लागून गेला आणि तरीही त्याने मात्र अंतर स्पीड काही कमी नाही केला. क्षेत्ररक्षक दूर राहिला. 29 धावा दाभोळकरला लागत आहेत. पहिल्या बॉलवर सनील फडकेला चौकार बसलाय. सिंगल रन्स. सचिन फडके यानं मात्र हा बॉल उचलला, फेकला. तत्पूर्वी मात्र 1 रन कंप्लीट केली प्रतीकनं आणि एका रन्सनं दाभोळकर धावा लागल्या 30. आता मात्र नॉन स्ट्रायकरला जो फलंदाज होता अनंता बोपी तो मात्र जाईल स्ट्राईकवर. 2 बॉलमध्ये ज्याने 2 धावा जोडल्यात आतापर्यंत. खोलवर टप्प्याची गोलंदाजी, लॉंग ऑनच्या दिशेने बॉल ट्रॅव्हल झाला. क्षेत्ररक्षक येतोय, उचलतोय, फेकतोय. सिंगल रन. सिंगल रन. दुसऱ्या रनचा प्रयत्न नव्हताच इथे. पॅव्हलियनमधून जरूर वाटलं की दुसरी रन घ्यायला हवी पण ती रन रिस्की बनली असती कारण मैदान खूप छान आहे आणि त्याच्यामुळे थ्रो सरळ येतो. अतिशय उत्तम रजनी या मैदानावरती पाहिले आदित्य आम्ही. काय उत्तम खेळ आणि पुन्हा एकदा तो बहारदार खेळ या मैदानावरती राहील. धावून मारण्याचा प्रयत्न राहिला आहे आणि इथे मात्र हा डॉट बॉल आउटसाईड द ऑफ स्टंप ही लाईन ठेवली सनील फडकेने या बॉलवर. कारण प्रत्येक बॉलला जेव्हा टॅप केलं जातं ना क्रिकेटमध्ये त्यावेळेला गोलंदाजी संभ्रमात पडतो आणि मग मात्र थोडासा वेगळा प्रयत्न करतो. तो वेगळा प्रयत्न सनील फडकेचा आपण पाहिला. हलवर पण टाकलेला बॉल इथे मात्र 1 रन्स जाईल. त्याला माहिती आहे की उचलला तर फेकावं लागेल त्याच्यामुळे पायानं त्यानं बॉल अडवला. सिंगल रन्स कंप्लीट केली ती म्हणजेच अनंता बोपीनं आणि अशा प्रकारे 1 रन्सनं दाभोळकर धावा लागल्या त्या 32 धावा. या षटकातील 1 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या बॉलवर चौका, नंतर सिंगल, सिंगल, डॉट आणि सिंगल अशा सिंगल रन घेत 7 रन आतापर्यंत या षटकामध्ये आलेत. पहिलं षटक वगळता प्रत्येक षटकात अप्रतिम दर्जेदार गोलंदाजी राहिली आहे.
अकोट टप्प्याच्या बॉलला उत्तरच नव्हतं फलंदाजाकडे आणि त्याच्यामुळे इथे मात्र डॉट बॉल. या षटकामध्ये धावा आल्या 7, पहिला 16, नंतर 6, 3 आणि 7 धावफलकावर धावा लागला. 4 षटकांच्या समाप्तीनंतर 4 बाद 32. गावदेवी खानावाणी परी 11 खंडोबा चेरिवली दोन्ही संघाच्या संघाने टॉससाठी लगेच संपर्क साधा. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं नेरे दुंदरे क्रिकेट असोसिएशनचा नियम राहिला आहे. त्याच्यामुळे तुम्हाला विनंती करेन की दोन्ही संघाच्या संघनायकाने एक षटकाचा खेळ पूर्वार्धामधला राहिला आहे तर आपण टॉससाठी संपर्क साधायचा आहे. गावदेवी खाना वर्सेस परी 11 खंडोबा चेरिवली. चला दोन्ही संघाच्या कॅप्टननं टॉस करण्यासाठी संपर्क लगेच साधायचा आहे. गोलंदाज आपण पाहतोय यश फडके. ऋषिकेश फडकेनं मात्र झेल टिपला. अनेक अनोखे ॲक्शन आपण यश फडकेची पाहिली. पहिल्याच बॉलवर यश फडकेला मात्र यश मिळतं आणि फलंदाज होतोय बाद. आपल्या वैयक्तिक 7 धावा जोडल्या आणि तिथे मात्र उत्तम त्याचा खेळ राहिला. 7 दिली परंतु इथून धावा जोडणं गरजेचं राहील कारण 50 पर्यंत तरी धावा घेऊन जाणं गरजेचं आहे. मैदानावरती धावा बनतात कारण मोठं मैदान आहे, रिकाम्या जागा खूप राहतात, त्याच्यामुळे धावा बनवाव्या लागतील. आणि 6 स्टार म्हटलं की मग सचिन असेल, सनील असेल, दीपक फडके, आर्यन ही सगळी मंडळी खूप छान खेळताना पाहिली आहे. याच पंचकुशीत सगळा लॉट. हा फटका आणखीन एकदा फसला. आर्यन फडके, दुसरा आर्यन फडके, 2 आर्यन फडके हातात हात घालून बाजूला उभे राहिलेत. चांगला झेल मात्र टिपला गेला. आणखीन एक फलंदाज बाद होतोय. अलॉंग दी कार्पेट मोठ्या बॅगा जे मोठ्या गॅप्स आहेत त्या आजपर्यंत फलंदाज दिसत नाही आहेत कारण मैदानावरती अशीच प्रॅक्टिस राहते आणि त्याच्यामुळे आणखीन लागोपाठ दुसरा फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. तर विनोद पाटील मात्र गोल्डन डकचा शिकार बनला. तो झाला 0वरती बाद. नवीन फलंदाज जयेश भोपी जाईल परंतु यश फडके विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावर. आजची विकेट हॅट्रिक पहिली घेतली जाईल का? क्या बात, क्या बात. पहिली गोष्ट काहीतरी वेगळं आहे ॲक्शनमध्ये. ॲक्शन अनोखी आहे आणि त्याच्यामुळे तापणार. मी पहिल्यांदा दीपक फडकेला म्हटलं होतं टी शर्ट तापणार. कंप्लेंट आली आहे दीपक फडके तुमच्या खेळाडूची, टी शर्ट तापलेत. तुम्ही सांगताय थंडी आहे. हे जिथपर्यंत आवाज आली पंचाने थोडासा वेळ स्वतःला घेतला जरूर. आणि इथे मात्र आणखीन एक विकेट लागोपाठ पडझड सुरू आहे. कोणालाही सिंगल डबल रन्स ही काढायची नाही आहे, फक्त षटकार चौकारच ठोकायचे आहेत. आणि त्या भ्रमात राहत मात्र या षटकातल्या 4थ्या बॉलवर 3री विकेट गमावली गेली. जयेश भोपीच्या रूपानं 7वा फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज मात्र सुमित पाटील. धावा जमत नाहीत. इनेट नंबर 9. या मैदानाचा विचार केला 66 धावा. श्री गणेश वाजे आणि जासे या 2 संघादरम्यान पाहिला. सिंगल रन त्याच्या दीपककडे गेलाय. थ्रो थोडासा जास्त पडता आला कारण सीमारेषेवरून थ्रो करणं एवढं सोपं नाहीच आहे तसं. आणि इथे या 2 रन्स मात्र कंप्लीट झाल्या. बऱ्याच अवधीनंतर या 2 धावा आल्या. धाबळकर धावा लागल्या त्या 34 धावा. बॉल फक्त 1 शिल्लक राहील पूर्वार्धामधला. काय रोखलंय. सुरुवात खूप छान केली गावदेवी अकोर्ली संघानं परंतु शेवट खराब.
अखेरकार शेवटच्या बॉलवर ज्या बळ देणाऱ्या धावा हव्या होत्या, लॉंग स्टॉपच्या दिशेने मात्र गेला बॅटची आतली कडा घेत सीमारेषा बाहेर आणि अखेरकार त्या अंतिम बॉलवर फुलटॉस बॉलवर मात्र आला चौकार आणि या 4 धावांसहित धापलकावर धावा लागल्या. त्या म्हणजेच 38 जिंकण्यासाठी 30 बॉल आणि 39 धावांचे एक माफक आव्हान संघासमोर उभं आहे. आता बघूया त्या आव्हानाचा पाठला कसा राहील. अकोर्ली संघाने शतरक्षण लगेच लावून घ्यायचं आहे, कारण अख्खी इनिंग संपली परंतु खेळाडू मात्र अजून पोहोचत नाही आहेत. त्याच्या विनंती करेन की आपण चला लगे मैदानाकडे रवाना व्हा. आणि टॉससाठी गावदेवी खानाव आणि परी 11 खंडोबा चेरिवली. चला टॉस करण्यासाठी संपर्क साधायचा आहे. टेनिस क्रिकेट नेरे दोंदरे टेनिस क्रिकेट असोसिएशनचा नियम आम्ही सांगतो तुम्हाला. या स्पर्धेपासूनचा हा नवा नियम लागू झाला आहे संपूर्ण विभागासाठी की तुम्हाला इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणं गरजेचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला ना कृष्णा मात्रेजी तर खऱ्या अर्थानं तो खूप बेनिफिट राहतो. याचा अर्थ आहे की तुम्हाला कमी सामना पाहायला मिळतो अर्धा, आणि हे पाहणं गरजेचं आहे. स्कोरबुक आपण त्यांचा पाहतो, सगळं नियमावली तिकडे पाहतोय. तर वळूया 39 धावांचं माफक आव्हान आहे आणि 39 धावांचा पाठलाग करताना मात्र कशा प्रकारचा खेळ राहील. सनील फडके सचिन या टीमचा धावांचा पाठलाग सहज करेल की गावदेवी अकोर्ली संघ या धावांपासून तर रोखल आणि हा सामना मात्र क्लास होईल. त्याच्यामुळे उत्तरार्ध कसा रंगेल टॉस सोबत या सामन्याचा उत्तरार्धी ऐकूया आपण या गावचा अतिशय उत्तम आवाज आदित्य पाटील. थँक्यू दिनेश पाटील सरांचा आपण आवाज ऐकला. स्कोरिंगच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळतील उत्कृष्ट गुणलेखक म्हणून ओळख याच गावचे आमचे अनिश पाटील. तर आम्ही मान्यवरांना विनंती करतो सागर बुवा पाटील, त्यानंतर बी के पाटील, त्यानंतर प्रतीकजी फडके, त्यानंतर भगवानजी पाटील या मान्यवरांना विनंती करतो. भगवानजी गायकवाड त्यांना मी विनंती करतो अकुर्ली गावातील आणि विगर टीमसाठी नेहमी असणार त्यांचा सपोर्ट आपल्याला पाहायला मिळतं. तर सर्व मान्यवरांना मी विनंती करतो आपण या स्पर्धेनिश्चित आपलं सरचे स्वागत.
सलामीची जोडी आपल्याला मैदानात पाहायला मिळेल. सचिन फडके आणि सनील फडके अशी कर्मवीर आणि धर्मवीर अशी जोडी आपल्याला पाहायला मिळेल. सलामीची जबाबदारी जरूर असणार आहे. संघाने अशा अपेक्षा पूर्णपणे दाखवलेत. दोन फलंदाजांवर आणि गोलंदाजी ट्रॅकवर आपल्याला गोलंदाज पाहायला मिळेल. सुमित पाटील अकुर्ली टीम कडून जरूर आपल्याला पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज असणारे. स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सचिन फडके. नॉन स्ट्राईकला सनील फडके. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर जरूर होता. या बॉलला मात्र सरळ फेकून दिलाय सीमा पार. वन बाउन्स चौकार. आपल्याला पाहायला मिळालं सचिन फडक्यांच्या माध्यमातून बॉल जरूर हवेत होता. तिथे मात्र नोमॅन्स लँड मध्ये बॉल जरूर लँड झाले. या बॉलवर धावा कंप्लीट होतील 2. या 2 धावेने धावफलक पुढे सरसावेल. 6 धावा 6 रन ऑन बोर्ड. 2 बॉलचा खेळ समाप्त. धावसंख्या 6. 39 धावांचं टार्गेट असणार आहे. अजूनही 33 धावांची गरज असणार आहे. अशाच प्रकारची फलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल. तर विगर टीम इथे मात्र वर्चस्व दाखवेल. परंतु तसं होईल का? समोर गोलंदाजी पाहिली तर सुमित पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. 3रा बॉल घेऊन. हा बॉल कोलवा टप्प्याचा बॉल जरूर होता. सिंगल चोरण्याचा प्रयत्न. क्विक सिंगल या बॉलवर मिळेल आणि या सिंगल निशीर धावफलक पुढे सरसावेल. 7 धावा 7 रन. स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. जो फलंदाज मारामारी किंग म्हणून ओळख त्याची आपल्याला पाहायला मिळते. सनील फडके ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. हा फटका तिथे मात्र सुरेख आहे. हा फटका लाजवाब आहे. हा बॉल जाणार. पंचांचा इशारा. सीमा पार. आलाय चौकार. डीजे तर षटक समाप्त होण्याच्या अगोदर कानव टीम जर आपण उपस्थिती नाही दाखवली तर चेरुली टीमला टॉस विन देण्यात येईल. तर आमच्यासाठी वैयक्तिक पारितोषिक आलंय. आमचे युवा कीर्तनकार नितीन बुवा पाटील यांच्या माध्यमातून माझ्यासाठी तब्बल 500 रुपयाचा आर्थिक सहाय्य आले. त्यांचं या स्पर्धेनिशीर सहर्ष स्वागत. मी आभारी आहे. माझ्यासाठी आर्थिक सहाय्य दिलं साहेब. आपलं मनपूर्वक आभार. शेवटचा बॉल बाकी असणारे. लास्ट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. सुमित पाटील गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. हा बॉल भिरकावलाय आणि सरळ फेकून दिलाय. सीमा पार. आलाय पंचांचा इशारा. आउट ऑफ द पार षटकार. टॉस करू 2 टीम्स मध्ये. एका बाजूला असणारे गावदेवी खानाव आणि एका बाजूला परी 11 जय श्री खंडोबा 11 चेरिवली. 2 टीम्स मध्ये टॉस करू. मी विनंती करेन आमचे युवा कीर्तनकार म्हणून ज्यांची ओळख आमचे युवा कीर्तनकार नितीन दादा पाटील यांच्या हस्ते आपण देऊ. उडू आपण मॅन ऑफ आपला आपण टॉस सोडू दोन्ही टीम्स मध्ये. एका बाजूला असणारे आई गावदेवी खानाव आणि एका बाजूला परी 11 चेरिवली. 2 टीम्स मध्ये टॉस करण्यात येईल आमचे युवा कीर्तनकार नितीन भाऊ पाटील यांच्या हस्ते.
टॉस का बॉस चेरिवली आपला डिसिजन घेऊन आपण लगेच मैदानात उतरा. तत्पूर्वी आपण मॅच कडे. आई फटका सुरेख आहे, आई फटका लाजवाब आहे. या बॉलवर धावा मिळतील तब्बल 4. डीजे चौकार जरूर लगावलाय गोलंदाज चेतनवर. धावसंख्या धावून पोहोचेल तब्बल 21. 21 धावा. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. चेतन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. आई फटका तिथे मात्र अप ट्रॅकर या बॉलला सरळ फेकून दिलाय. जाईल सीमा पार. चौकार. डीजे बावीस बॉल आणि 14 धावांची गरज असणारे. 22 बॉल 14चं समीकरण. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर. हा बॉल तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. सुरेख लाईन, सुरेख लेंथ. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर चेतन. स्ट्राईकला फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल सचिन फडके ऑन स्ट्राईक. आई फटका सुरेख आहे, आई फटका लाजवाब आहे. आई फटका जाणार सीमारेखा पार. दन 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 करत चौकार. डीजे फक्त 10 धावांची गरज असणारे. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. आक्रमण आहे आक्रमण या षटकामध्ये जरूर पाहायला मिळतोय. हा बॉल तिथे मात्र खोलवर टप्प्याचा बॉल. जट मध्ये जरूर फेकी केली आहे. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळेल. अशा प्रकारचे बॉल फेकावे लागतील तिथे मात्र. कुर्ली टीमच्या गोलंदाजांना. पुन्हा एकदा असणार गोलंदाज तयार. शेवटचा बॉल या षटकातील. पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न जरूर होता तिथे मात्र क्षेत्ररक्षक असतील. या बॉलवर मिळेल फक्त सिंगल. या सिंगल निशीर धावफलक जाऊन पोहोचेल 30 धावा. 30 रन्स कंप्लीट. अजून येणारे बॉल असतील 18 आणि 9 धावांची गरज. 18 बॉल 9 धावांचं समीकरण असणारे. ऑन स्ट्राईक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतील सचिन फडके. तत्पूर्वी देव पण तर चेरिवली टीम आपला डिसिजन आपण सांगा लगेच. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज असणारे अलंकार गायकवाड. ऑन स्ट्राईक फलंदाज सचिन फडके. आज मात्र सुरेख फलंदाजी जरूर पाहायला मिळाले. 9 बॉल मध्ये 20 केली जरूर पाहिले. क्षेत्ररक्षक असतील तिथे मात्र कुठल्याच प्रकारची चुकी न करता पहिला दे धक्का. पहिला अदरा लागत असताना टीम शारदा काकू प्रतिष्ठान साई स्टार विगर टीमला पहिला अदरा सचिन फडके परतावं लागेल. सुरेख केली जरूर पाहायला मिळाली. नवीन फलंदाज आर्यन फडके. आर्यन फडकेवर जबाबदारी दाखवली. विनंती क्रमांक 3 जबाबदारी असणारे. 17 बॉल 9ची गरज असणारे. पहिल्याच बॉलवर अलंकार गायकवाडला मात्र सफलता मिळली आहे. सफलता भेटली आहे. इथे मात्र पुन्हा सर गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज.
गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. अलंकार गायकवाड ऑन स्ट्राईक फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. फटका सुरेख आहे तिथे मात्र हाही फटका पंचांचा इशारा येईल. या बॉलवर धावा कंप्लीट होतील तिथे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. आलाय चौकार. या चौकाराच्या साहाय्याने धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 34. फक्त 5 धावांचं अंतर आपल्याला पाहायला मिळालं. विगा टीमच्या विजयापर्यंत पुन्हा एकदा असणार. गोलंदाज तयार अलंकार गायकवाड. तिसरा बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज. स्ट्राईकला फलंदाज आर्यन आल्या आल्या चौकार लगावलाय. हाही फटका तिथे मात्र मिस टायमिंग जरूर पाहायला मिळते. कुठल्याच प्रकारची चुकी न करता स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये जेल अटेम्प्ट केलाय आणि फलंदाज बाद. धक्का क्रमांक 2. दुसरा फलंदाजाला परतावं लागेल. आर्यन फडके फलंदाज बाद. अजून एक फलंदाज परतीच्या रस्त्याला डीजे. नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल स्वप्नील पाटील. पहिल्या दिवसामध्ये जरूर आमच्या समेत स्कोररची भूमिका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. हा बॉल सुरेख तिथे फटकाही चांगला आहे. क्षेत्ररक्षक असतील. एकतर कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि या बॉलवर धावा कंप्लीट होतील 2. या 2 धावेनिशीर धावफलक पुढे सरसावेल. धावफलक जाऊन पोहोचेल तब्बल 36 धावा. फक्त 3 धाव्यांची गरज असणार आहे. स्वप्नील पाटील ऑन अ स्ट्राईक आपल्याला जरूर पाहायला मिळते. हाही फटका तिथे मात्र सुरेख चांगला केलाय. क्षेत्ररक्षक असतील तिथे मात्र हा बॉल जाणार. विगा टीमला विजयी धुवून देईल. फटका जरूर चांगला केलाय. आलाय चौकार. सामना जिंकलाय शारदा काकू प्रतिष्ठान. विगा टीम अडलक असतील गावदेवी आकुर्ली टीम. आमच्या स्पर्धेत आपण सहभाग घेतला. या स्पर्धेनिशील आपलंही सरचे आभार.